सेलिब्रिटीचा विषय आहे। विनोद कांबळे सुद्धा सेलिब्रिटी आहे आणि सचिन तेंडुलकर सुद्धा सेलिब्रिटी आहे। असे अनेक विनोद कांबळे आणि अनेक सचिन तेंडुलकर आपल्या समाजात दररोज फिरताना आपल्याला दिसतात। आपल्या कुटुंबामध्ये सुद्धा असू शकतात, आपल्या समाजामध्ये सुद्धा असू शकतात, आपल्या आजूबाजूला सुद्धा असू शकतात। अशी परिस्थिती सर्वांचीच आहे। नमस्कार। सध्या सोशल मीडियावर जो काही एक विषय सुरू आहे विनोद कांबळे आणि सचिन तेंडुलकर यांच्या बाबतीमधला, त्या विषयावर आपल्याला या ठिकाणी थोडं बोलायचं होतं, थोडी चर्चा या ठिकाणी करायची होती। जास्त टेन्शन घेऊन कुठला विचार करायचा नाही आहे। सध्या जो काही विषय आहे तो त्यांचा रमाकांत आचरेकर सर जे आहेत त्यांचं एक तिथं स्मारक त्यांनी उभारलेलं आहे आणि त्या स्मारकाच्या उद्घाटनासाठी तिथं सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळे हे एकाच मंचावर त्या ठिकाणी आलेले आहेत आणि तिथं विनोद कांबळेची जी काही परिस्थिती आहे ती दयनीय परिस्थिती दिसली। तर त्या परिस्थिती दिसल्यानंतर एक विषय त्या ठिकाणी सुरू झाला की मग सचिन तेंडुलकरने मग त्याला मदत करायला पाहिजे का, किंवा मग सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळे हे एकाच गुरुचे शिष्य असल्यानंतर सुद्धा सचिन तेंडुलकर एवढा वर निघून गेला आणि विनोद कांबळे या ठिकाणी अपयशी ठरल्यासारखी त्यांची परिस्थिती आहे। तर नेमकं हे कशामुळे झालं असा हा विषय आहे। तर यामध्ये बघा, हा विषय जो आहे हा सेलिब्रिटीचा विषय आहे। विनोद कांबळे सुद्धा सेलिब्रिटी आहे आणि सचिन तेंडुलकर सुद्धा सेलिब्रिटी आहे। असे अनेक विनोद कांबळे आणि अनेक सचिन तेंडुलकर आपल्या समाजात दररोज फिरताना आपल्याला दिसतात। आपल्या कुटुंबामध्ये सुद्धा असू शकतात, आपल्या समाजामध्ये सुद्धा असू शकतात, आपल्या आजूबाजूला सुद्धा असू शकतात। अशी परिस्थिती सर्वांचीच आहे। परंतु ते सेलिब्रिटी आहेत त्या कारणामुळे फक्त त्यांच्यावर जास्त फोकस हा माध्यमांचा असतो। आता आपल्याला त्या विषयातून काही घेण्यासारखं आहे का, किंवा आपल्या जीवनामध्ये आपण काहीतरी बदल घडवू शकतो का, या विषयावरून हे आपल्यासाठी महत्त्वाचं असणार आहे। तर निश्चितच विषय असा आहे की रमाकांत आचरेकर सर आहेत, त्यांचे 2 शिष्य आहेत, इतर सुद्धा शिष्य असतील त्यांचे, परंतु नावलौकिकाला आलेले जे काही शिष्य आहेत ते सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळे असे 2 हे शिष्य आहेत। तर या ठिकाणी सचिन तेंडुलकर एकीकडे भारतरत्न होतात आणि या ठिकाणी विनोद कांबळेची जगण्याची सुद्धा धडपड या ठिकाणी सुरू आहे असं आपल्याला दिसतं। तर नेमकी ही परिस्थिती कशामुळे झालेली आहे, तर यामध्ये सर्वात महत्त्वाचा जर फॅक्टर कुठला असेल तर बघा, सोशल मीडियावर एक चर्चा असते की मग तिथं कास्टिझम सुद्धा महत्त्वाची आहे। कास्टिझम तिथं झालेली आहे विनोद कांबळे सोबत, त्यामुळे मग ते मागे राहिलेले आहेत असं सुद्धा काही ठिकाणी सांगितलं जाते। परंतु त्या विषयात जास्त तथ्य आहे असं मला तरी वैयक्तिक वाटत नाही, कारण की दोघांना प्लॅटफॉर्म जो आहे तो सारखा उपलब्ध होता। दोघंही इंटरनॅशनल वन डे पर्यंत, इंटरनॅशनल क्रिकेटपर्यंत दोघं सुद्धा खेळलेले आहेत। ग्राउंडमध्ये दोघं सोबत खेळलेले आहेत, सोबत बॅटिंग केलेली आहे। परंतु मॅच संपल्यानंतर एक जे काही बातम्या येतात त्या बातम्यावरून एक गोष्ट आपल्या लक्षात अशी येते की विनोद कांबळे जे आहे हे ग्लॅमरच्या दुनियेत हरवत गेलेले होते आणि ग्लॅमरच्या दुनियेत हरवत गेल्यानंतर मग त्यांचे ते दारू पिण्याचं व्यसन असेल किंवा मग काही गर्लफ्रेंडचं व्यसन असेल, गर्लफ्रेंड त्यांनी बदललेले आहेत असं सुद्धा त्यांच्या जे काही बातमी आहे त्या बातमीमध्ये आपल्याला, त्यांच्या माहितीमध्ये आपल्याला समजतं। आणि एक प्रकारे कुटुंबामध्ये सुद्धा एक डिसिप्लिन लागतं, ते डिसिप्लिन सुद्धा त्यांच्या कुटुंबामध्ये कुठं दिसत नाही त्यांच्याबाबत आपण जेव्हा वाचतो तेव्हा। तर यामुळे काय झालं की ते एक व्यसनाधीन व्यक्ती झाले आणि ते व्यसनाधीन व्यक्ती झाल्यानंतर तो जो एक त्याच्या आयुष्यामधली जी उतरती कळा आहे ती उतरती कळेला सुरुवात झाली। आणि एक स्टेज आज त्यांची अशी आहे की काही महिन्यापूर्वी एक त्यांचा इंटरव्ह्यू होता, त्या इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी सांगितलं होतं की माझं जगण्याची सुद्धा आता या ठिकाणी परिस्थिती कठीण आहे, कारण की इन्कमचा सोर्स जो आहे, इन्कमचा सोर्स कुठलाच नाही आहे माझ्याकडे आणि फक्त जे काही पेन्शन देतं BCCI आपलं जे काही क्रिकेट मंडळ आहे यांच्याकडून जे पेन्शन मिळतं त्यावरच फक्त सध्या माझी जी काही उदरनिर्वाह आहे हा उदरनिर्वाह सध्या चालू आहे आणि हलाखीची परिस्थिती आहे। दवाखान्याची सुद्धा या ठिकाणी नेहमी त्यांना नितांत आवश्यकता असते, त्यासाठी सुद्धा पैशाची अडचण सुद्धा त्यांना भासते असं त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये मग जवळचा मित्र जो आहे सचिन तेंडुलकर यांनी मग त्याला काही मदत केली नाही का असं सुद्धा एक चर्चा आहे। तर माझ्या वाचण्यानुसार किंवा माझ्या वाचण्यात जो विषय आलेला आहे त्यांनी त्यामध्ये सचिन तेंडुलकरनी विनोद कांबळेला मदत सुद्धा केलेली आहे आणि एका टीमच्या प्रशिक्षकपदी त्याची नियुक्ती सुद्धा सचिन तेंडुलकरनी करून दिलेली आहे। एका इंटरव्ह्यूमध्ये सचिन तेंडुलकरनी हे सांगितलेलं आहे की म्हणजे जर समजा आपण असा विचार करू की सचिन तेंडुलकरचं आणि विनोद कांबळेचं नातं चांगलं नाही आहे, आता ते बिघडलेलं असेल त्याबद्दल काही शंका नाही, परंतु या अगोदर 2-4 वर्ष अगोदर, 5-6 वर्ष अगोदरचा जो विषय आहे तो एका इंटरव्ह्यूमध्ये सचिनने सांगितलेला आहे की एका कार्यक्रमामध्ये अशी परिस्थिती, विषय असा झालेला आहे की सचिन तेंडुलकर विनोद कांबळे जे आहेत त्यांना एक मेडल देतात, त्यांच्या गळ्यामध्ये ते मेडल टाकतात आणि ते मेडल त्यांच्या गळ्यामध्ये टाकत असताना जेव्हा ते विनोद कांबळे खाली वागतो तेव्हा ते सचिन तेंडुलकरच्या पाया पडतात असं त्या ठिकाणी दाखवण्यात आलेलं आहे। परंतु सचिनने सांगितलं त्याला की मी त्याला लवकर उठवलं, कारण की मला असं वाटत होतं की हा जे काही स्कूलमध्ये आम्ही खेळत होतो किंवा मग अशा काही
गोष्टी करत होतो की लेसला लेस त्या ठिकाणी बांधत होतो, तर मला असं वाटलं की हा खाली वाकणार आहे आणि माझ्या दोन्ही बुटाची लेस एकमेकाला बांधणार आहे, असा काहीतरी हा खोडसाळ प्रकार करणार आहे असं मला वाटलं आणि मी त्याला वर उचललं आणि त्याला गळा भेट दिली, असं स्वतः सचिननं सांगितलेलं आहे. तर यावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येऊ शकते की यांचे जे काही संबंध आहेत ते संबंध खूप चांगले होते. आता संबंध बिघडले असतील, कारण की 2-3 महिन्या अगोदर अजून एक व्हिडिओ विनोद कांबळे यांचा व्हायरल झाला होता की त्यांना त्या गाडीवरून जेव्हा ते चालत होते, गाडीच्या बाजूला जेव्हा ते उभे होते तेव्हा त्याला त्या ठिकाणी गाडीचा सहारा घ्यावा लागला उभं राहण्यासाठी सुद्धा. त्यांना स्वतःच्या पायावर चालता सुद्धा येत नव्हतं, अशी त्यांची परिस्थिती होती. आता अशा परिस्थितीमध्ये सचिनने विनोद कांबळेला मदत करायला पाहिजे का किंवा नाही करायला पाहिजे, किंवा कोणत्या प्रमाणात करायला पाहिजे किंवा कशी करायला पाहिजे, हा सुद्धा आपण या ठिकाणी विचार करू शकतो. या विषयावर तुमचं म्हणणं नेमकं काय आहे हे सुद्धा तुम्ही कमेंट्समध्ये सांगायचं आहे. आता राहिला विषय त्या कार्यक्रमाचा, तर त्या कार्यक्रमामध्ये मला असं वैयक्तिक वाटतं की सचिन तेंडुलकर स्वतः त्या ठिकाणी विनोद कांबळेला भेटायला गेलेले आहेत असं त्या व्हिडिओमध्ये दिसतं. सचिनने मनाचा मोठेपणा त्या ठिकाणी दाखवलेला आहे. त्याला विनोद कांबळेला ते भेटल्यानंतर ते गळाभेट घेण्याच्या तयारीत सुद्धा होते, परंतु विनोद कांबळेला त्या ठिकाणी उठता येत नव्हतं आणि त्या ठिकाणी कोणीतरी एक व्यक्ती होता तिसरा, त्यांनी विनोद कांबळेला थांबवलं आणि सचिनला त्या ठिकाणी जायला सांगितलं, असा तो एकंदरीत व्हिडिओ आहे. तर त्या व्हिडिओमध्ये सर्व तुमच्या ज्या भावना आहेत त्या ठिकाणी क्लिअर होतात. म्हणजे दोन मित्र एका वेळेस भेटतात, तर त्यांच्या भावना, त्यांचं जे काही एकमेकाबद्दल त्यांचं जे प्रेम आहे, आदर आहे, ते सर्व त्या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसू शकतं. परंतु बऱ्याच लोकांचं म्हणणं असं आहे की मग सचिनने त्यांना स्वतः जवळ त्या ठिकाणी बसवायला पाहिजे होतं किंवा मग त्याच्यासोबत काही थोडा वेळ त्या ठिकाणी घालवायला पाहिजे होते, असं सुद्धा काही लोक म्हणतात. परंतु तो कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमानंतर मला वाटते त्यांची भेट त्या ठिकाणी झाली होती. तर त्या कारणामुळे सचिन तेंडुलकरचं त्या ठिकाणी काही चुकतंय असं मला तरी वाटत नाही. दोन मित्रामध्ये एक दुरावा आलेला आहे, तो आर्थिक पैशाच्या बाबतीत असेल किंवा मग तब्येतीच्या बाबतीत असेल. आणि एक गोष्ट अजून अशी सांगण्यात येते की विनोद कांबळेची जी काही मानसिक स्थिती आहे, ही मानसिक स्थिती जास्त व्यवस्थित नाही आहे. त्या कारणामुळे सचिनला त्यांच्या दूर ठेवण्यात आलं थोडंसं, असं त्या तिसऱ्या व्यक्तीचं म्हणणं आहे की मानसिक स्थिती विनोद कांबळेची ठीक नाही आहे, त्या कारणामुळे आम्ही त्यांना जास्त जवळ येऊ दिलं नाही असं सुद्धा ते सांगतायत. तुम्हाला नेमकं या विषयावर काय वाटतं तुम्हाला कमेंट्समध्ये सांगायचं आहे. ओके, धन्यवाद, थँक्यू.